1944 साली वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी प्रभात फिल्म कंपनीला रुजू झालेल्या आणि 1964 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या कलावंताचं नाव गुरुदत्त. 1944 ते 1964 या कर्तृत्वाच्या दृष्टीनं केवळ 20 वर्षांचं, केवळ एका पिढीचं आयुष्य मिळालेल्या गुरुदत्तनं संचित मात्र बॉलिवूडला दिलं ते अनेक पिढ्या पुरेल इतकं. गुरुदत्त म्हणजे केवळ वहिदा रहमान हा विषय. गुरुदत्त म्हणजे केवळ त्याची ती तथाकथित आत्महत्या नव्हे, पण एका संवेदनशील सामान्य माणसाच्या व्यथांचं, वेदनांचं एका कवीनं, एका कलावंतानं तितक्याच संवेदनशीलतेनं वेदनामय अंतरात्म्यातून चितारलेलं चित्ररूप म्हणजे गुरुदत्तची चित्रपट निर्मिती. गुरुदत्तची चित्रपट निर्मिती म्हणजे वेदनेच्या सौंदर्याचा वेध आणि सौंदर्याच्या वेदनेचा शोध. गुरुदत्तचं आयुष्य म्हणजे त्यानं पाहिलेल्या त्या वेदनेचा प्रवास. गुरुदत्तचं आयुष्य म्हणजे त्या वेदनेचा सफरनामा.